नासिक में मीडिया से बातचीत के दौरान जल संपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल ने कहा कि जिले में जल संपदा विभाग रिसाइकलिंग परियोजना को तेजी से आगे बढ़ा रहा है, जिसमें उल्लास घाटी का पानी गोदावरी में लाने की योजना शामिल है। आगे पाटिल ने बताया कि 75 टीएमसी पानी के प्रस्ताव पर अनुमानित 90 करोड़ का खर्च है। नए जल स्रोत विकसित करने और सिन्नर संगमनेर तक पानी पहुंचाने पर भी जोर है। साथ ही पाटिल ने कहा कि धरण सुरक्षा के तहत अतिक्रमण हटाए जा रहे हैं। सुनिए गौर से विस्तृत बयान राधाकृष्ण विखे पाटिल इनका। नाही, या जलयात्रेच्या माध्यमातून आपण शेवटी जे राज्य सरकारच्या पुढाकाराने जलसंपदा विभागातून जे काम सुरू आहे, पाणी संवर्धन किती महत्त्वाचं आहे आणि बदलणाऱ्या हवामानाचा परिणाम हा कसा होत चाललेला आहे याची सुद्धा माहिती त्या लोकांना मिळावी, हा एक त्यामध्ये उद्देश आहे। विशेष करून आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव तर करतोच आपण, परंतु त्यांच्या दूरदृष्टीमुळे किती या जलसंचयनावर परिणाम किती उत्तम काम झालं आणि तो आजच्या पिढीला किती प्रेरणादायी आहे हे सुद्धा आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचा जो संकल्प आहे दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा, त्यासाठी राज्य सरकार ज्या विविध उपाययोजना करत आहे ते सुद्धा लोकांसमोर आम्ही मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत। हे 5 LED घालणार आहे, ते कंटिन्युअस विधान ते क्लिपिंग दाखवत राहतील। आपला हेतू चांगला आहे, परंतु तिथून आपण सुरुवात करणार त्र्यंबकेश्वर गोदावरीचं उगमस्थान आहे, ती नदी बारमाही नाही आहे, ती बारमाही कशी व्हावी यासाठी शासनाचे काय प्रयत्न असणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं जे आता कुंभमेळा तोंडावर आहे, गोदावरीचं प्रदूषणच एवढं भयंकर झालेलं आहे, तर जे भाविक येतात त्यांना तिथे जल प्राशन करणं काय डुबकी मारणं पण त्यांना असंही होतं, अशी सध्याची गोदावरीची परिस्थिती आहे। नाही, आता जो मला सांगायला आपल्याला आनंद होतो की जो कोकण उल्हास खोऱ्यातलं पाणी आपण जे गोदावरीमध्ये आणतो आहे ते सुरुवातीला 55 TMC होतं, नंतर मी मंत्री झाल्यानंतर आम्ही आणखीन त्याच्यामध्ये सर्वेक्षण करून आता ती एकूण 78 TMC पाणी येणार आहे। त्याचा PFR तयार आहे आणि आता मला वाटतं पुढच्या 4 महिन्यात DPR तयार करून आपण मला वाटतं 4 महिन्यामध्ये आपण टेंडरवर जाऊ। आपण साधारण 90,000 कोटी रुपये त्याला कर्ज अपेक्षित आहे। वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही आता देशातल्या नामवंत कंपन्यांना बोलावलं होतं की जे हायब्रिड एन्युटीमध्ये ते करू शकतात का, म्हणजे एन्युटी आपण हायब्रिड एन्युटीमध्ये, कारण ते सुरुवात गुंतवणूक त्यांची करायची आहे, वेगळं मॉडेल तयार केलेलं आहे। तर सगळ्या मेजर कंपन्यांनी प्रेझेंटेशन दिलेलं आहे की जर इंटरेस्टेड म्हणजे आत्ताच त्यांनी जर सहभागी झालं तर आमचं सर्वेक्षण जे चाललेलं आहे पूर्ण झाले सर्वेक्षण, पण आणखीन जे वॉन्ट टू रिफाईन आणखीन त्यात काही सुधारणा करायचं असेल ते करू शकतं। म्हणजे ते एक मेजर पाण्याचा स्रोत आपण उल्हास खोऱ्यातून या ठिकाणी निर्माण करण्याचं जे माननीय मुख्यमंत्र्यांची संकल्पना होती ती आता आपण पूर्णत्वाला नेतो। दमणगंगा गोदावरी जे आहे ते जे आपण वेगळं 12,000 कोटीचा प्रकल्प सिन्नरच्या दुष्काळ भागासाठी आणतो आपण। सिन्नर आणि संगमनेर तालुक्यातील जो दुष्काळी भाग आहे सिन्नर तालुका लगत भोजापूरचा, त्याचा भाग त्याला म्हणतो आपण लगेच टेंडरला जातो आहे। ते आता त्याचे सगळे DPR तयार आहे, तिथं टेंडर प्रक्रिया बाकी आहे, ती आम्ही पूर्ण सुरू करतो।